नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संस्कृत पाठ्यपुस्तकातील पिनकोड प्रवर्तकः महान संस्कृतज्ञ हा पाठ अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की जेव्हा आपण ऑनलाईन शॉपिंग करतो तेव्हा आपला पिनकोड क्रमांक विचारला जातो, किंवा जेव्हा आपण पत्र पाठवित असतो त्यावेळेला देखील पिनकोड क्रमांक लिहिणं आवश्यक असतं. तर पिनकोड ही त्या स्थानाची, त्या ठिकाणाची ओळख आहे. आपल्याला माहीत आहे की पिनकोड हा 6 अंकी असतो आणि या 6 अंकांवरून आपलं ठिकाण हे निश्चित होत असतं. खरं तर पिनकोड या प्रणालीचा उगम कसा झाला, तो कोणी शोधून काढला आणि त्याच्यामुळे कोणत्या चांगल्या गोष्टी घडून आल्या याविषयी या पाठामध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर बघा, गौरवः अरे अमेय कुत्र गच्छसि? अमेयः समीपे एव पत्रपेटिका वर्तते, मातुलं प्रति पत्रं प्रेषयितुं तत्र गच्छामि. गौरवः दर्शय पत्रम्. अपि बेङ्गलूरुनगरे निवसति तव मातुलः? तत्तु अतीव दूरे किल, कदा पत्रं विन्देत् सः? अमेयः सामान्यतः 3 दिनानि अपेक्षितानि तदर्थम्. गौरवः 3 दिनानि एव, एतावत् शीघ्रम्? अमेयः सत्यम्. गौरवः किन्तु सङ्केतः तु देवनागरीलिप्या लिखितः, कर्णाटके तु कन्नडलिपिः प्रयुज्यते नु, तर्हि कथं पत्रवाहकः तत् पठितुं शक्नुयात्? अमेयः पश्य एतत्, सङ्केतस्य अन्ते आङ्ग्लभाषया कश्चन क्रमाङ्कः लिखितः अस्ति, जानासि खलु तद्विषये? गौरवः आम्, सः तु पिनकोड क्रमाङ्कः. अहं पत्रं न लिखामि, किन्तु सद्यस्कक्रयणसमये, ऑनलाईन शॉपिंग समये पिनकोड क्रमाङ्कः अनिवार्यः एव. इतोपि च अस्माकं विभागे ATM शाखाः, रुग्णालयाः, विशिष्टसेवाः वा कुत्र सन्ति इति ज्ञातुं पिनकोड क्रमाङ्कः आवश्यकः एव. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा संवाद आपल्याला कळालेला असेल. अमेय नावाचा मुलगा रस्त्यावरून जात असतो आणि गौरव नावाच्या मुलाने त्याला प्रश्न विचारला, अरे तू अमेय कुठे चाललेला आहेस? अमेय सांगतो की जवळच पत्रपेटी आहे आणि मामाला पत्र पाठवण्यासाठी मी तिथे जात आहे. गौरव म्हणतो, पत्र दाखव. अरे तुझे मामा बेंगलोर शहरामध्ये राहतात, ते तर अतिशय दूर आहे, केव्हा पत्र त्यांना मिळणार? अमेय म्हणतो, सामान्यतः 3 दिवसाची अपेक्षा आहे, त्यासाठी 3 दिवस पुरेसे आहेत. गौरव, अरे 3च दिवस, एवढ्या लवकर? तेव्हा अमेय म्हणतो, हो. गौरव म्हणतो, परंतु संकेत म्हणजे पत्ता तर देवनागरी लिपीमध्ये लिहिलेला आहे आणि कर्नाटकामध्ये कन्नड लिपी आहे. तर मग पत्रवाहकाला ते वाचणं कसं शक्य आहे की हे पत्र कोणाचं आहे, कुठून आलेलं आहे आणि कुठं पोचवायचं आहे, हे पत्ता वगैरे सगळं काही कळणं त्या पत्रवाहकाला, पोस्टमनला कळणार नाही. कारण त्याच्यावरची जी माहिती, मजकूर लिहिलेला आहे, पत्ता लिहिलेला आहे, तो सगळा देवनागरी लिपीमध्ये आहे. कर्नाटकात कन्नड लिपी असते, त्यामुळे त्या पोस्टमनला देवनागरी लिपी समजणार नाही आणि तुझं पत्र पत्त्यावर मग कसं पोहोचणार? त्यावरती अमेय म्हणतो, हे बघ,
असं म्हणून पत्ताच्या शेवटी, पत्ता ज्या ठिकाणी लिहिला असतो त्याच्या खाली शेवटी एक क्रमांक लिहिलेला आहे. जानासी खलु तद्विषयी, त्याविषयी तू जाणतोस का, त्याच्याविषयी तुला माहीत आहे का? तेव्हा गौरव म्हणतो, हो, ते तर पिनकोड क्रमांक आहे. मी पत्र लिहित नाही, परंतु जेव्हा मी ऑनलाईन शॉपिंग करतो त्यावेळेला पिनकोड क्रमांक हा गरजेचाच असतो. आणि याच्याही पुढे जाऊन आपल्या विभागामध्ये ATM शाखा कुठे आहेत, रुग्णालय कोणकोणते आहेत, विशिष्ट सेवा कुठले जे आहेत ते कोठे कोठे आहेत हे जाणून घेण्यासाठी पिनकोड क्रमांक आवश्यक असतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पिनकोड क्रमांक हा आता खूप अनिवार्य झालेला आहे. किंबहुना जे काही देवाणघेवाण होते किंवा तर त्यामध्ये पिनकोड क्रमांक हा अनिवार्य असतो. पिनकोड क्रमांक असल्याकारणानेच आपणाला वेगवेगळ्या वस्तू, पत्र योग्य ठिकाणी सहजपणे पोचविता येतात. आज आपण पाहतो की भारतातल्या अगदी कुठल्याही कोपऱ्यातून आपण एखाद्याला पत्र पाठवायचं म्हटलं तर ते बिनचूक आणि योग्य अशा पत्त्यावरती पोहोचते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पिनकोड क्रमांक आहे. त्यामुळे पिनकोड क्रमांकाने आपल्या भारतासारख्या विशाल देशामधील जे काही वस्तू पोहोचवण्यापाठीमागे किंवा पत्र पोहोचवण्यापाठीमागे ज्या अडचणी होत्या त्या अडचणी या पिनकोड क्रमांकाने दूर केलेल्या आहेत. त्यामुळे पिनकोड क्रमांक हा भारतासाठी एक अत्यंत मोठा उपहार ठरलेला आहे. आता या पाठातून या पिनकोड प्रणालीचे जे काही प्रवर्तक आहेत त्यांच्याविषयी आणि पिनकोड क्रमांक हा देण्यात यावा किंवा दिला जावा ही कल्पना ज्या वेलणकर महोदयांना सुचली ती कशी सुचली याविषयी आपण या पाठामध्ये आणखीन जाणून घेणार आहोत. आई मित्रांनी, भारतसदृशे विशाले देशे सुदूरप्रान्तेभ्यः अन्यप्रान्तं प्रति प्रेषितानि पत्राणि विना विलम्बं विना प्रमादं कथं लभ्यन्ते? वयमस्माकं निवासविभागे पत्रपेटिकायां पत्रं क्षिपामः, ततः तत्पत्रालयं प्रति गच्छति, ततः च निर्दिष्टं स्थानं प्रति प्राप्नोति. कथं शक्या भवति एषा वितरणव्यवस्था? रे मित्रांनो, भारतासारख्या विशाल देशामध्ये अगदी दूरदूरच्या प्रांतातून इतर प्रांतांकडे पाठवलेली पत्रे विनाविलंब बिनचूक कसे प्राप्त होतात? आपण आपल्या राहत्या ठिकाणातून असणाऱ्या पत्रपेटीमध्ये पत्र टाकतो, नंतर ते पत्रालयाकडे जाते. त्याला आपण पोस्ट ऑफिस म्हणतो. पत्रालयम म्हणजे पोस्ट ऑफिस. तर पोस्ट ऑफिसकडे जाते आणि नंतर निर्दिष्टम स्थानम म्हणजे सांगितलेल्या ठिकाणी ते प्राप्त होते. ही जी वितरण व्यवस्था आहे ही कशी बरे शक्य आहे? म्हणजे कोणतीही अडचण न येता योग्य पत्त्यावरती आपण जे पत्र पाठवलं असतं ते पत्र पोहोचतं. हे कसं बरं शक्य झालेलं आहे? ही वितरण व्यवस्था अगदी बिनचूक आणि चांगल्या प्रकारे कशी बरी चालते? पिनकोड प्रणाली ही इत्येव एतस्य प्रश्नस्य उत्तरम. पिनकोड प्रणाली हीच
पिनकोड प्रणाली हीच या प्रश्नाचे उत्तर आहे. पिनकोड क्रमांकः नाम पत्रसङ्केतस्य अन्ते लिखिताः षट्सङ्ख्याः. पिनकोड क्रमांक म्हणजे पत्रातील पत्त्याच्या शेवटी लिहिलेले 6 अंक. पिनकोड नाम स्थानसंकेतांकः. पिनकोड म्हणजेच स्थानसंकेत अंक, ठिकाण दर्शविणारा अंक. पिन या शब्दाचा लॉंग फॉर्म आहे पोस्टल इंडेक्स नंबर. ऑगस्ट 2791 ख्रिस्ताब्दे स्वातन्त्र्यदिनसमारोहे प्रधानमन्त्री इंदिरा गांधी महोदयायै उपहारीकृता एषा महत्त्वपूर्णा प्रणाली. ऑगस्ट 1972 मध्ये स्वातंत्र्यदिन समारंभामध्ये प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी ही महत्त्वपूर्ण प्रणाली संपूर्ण देशाला भेट म्हणून दिली. केन खलु प्रवर्तिता इयं संकेतांक प्रणाली. कुणी बरे ही संकेतांक प्रणाली शोधून काढली. सह पत्रालय अधिकारी आसीत संस्कृत पंडितः गणितज्ञः श्रीराम भिकाजी वेलणकर महोदयः. आणि ते एक पत्रालय अधिकारी होते, ते म्हणजे संस्कृत पंडित गणितज्ञ श्रीराम भिकाजी वेलणकर. तर श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी पिनकोड क्रमांक हा भाग शोधून काढला आणि 15 ऑगस्ट 1972 मध्ये स्वातंत्र्यदिन समारंभामध्ये इंदिरा गांधी यांनी ही पिनकोड प्रणाली संपूर्ण भारताला भेट म्हणून दिली, की ज्यामुळे आज भारताची एकंदरीत देवाणघेवाणीची जी प्रक्रिया आहे, पत्र पाठवण्याची जी प्रक्रिया आहे, ती अत्यंत सुलभ आणि सहज बनलेली आहे. ते केवळ आणि केवळ या श्रीराम भिकाजी वेलणकर या महोदयांच्या या संकल्पनेमुळे. त्यामुळेच त्यांना पिनकोड प्रवर्तक असं म्हटलं जातं. तर आता यांच्याविषयी आपण अधिक जाणून घेऊया.